ग्रुपमध्ये अभ्यास करावा की एकट्याने? हा प्रश्न जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कधीतरी येतो. काही जण म्हणतात मित्रासोबत अभ्यास केला की जास्त समजतं, तर काही जण म्हणतात एकट्यानेच अभ्यास केला तर लक्ष लागतं. मग खरं कोण? खरं उत्तर आहे दोघंही, पण योग्य वेळ आणि योग्य कारणासाठी. जर तू एखादा नवीन विषय शिकत असशील किंवा एखादी कठीण संकल्पना समजून घ्यायची असेल तर ग्रुप स्टडी उपयोगी ठरू शकते. कारण कधी मित्र एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगतो, कधी त्याचा प्रश्न तुला नवीन विचार करायला लावतो आणि कधी चर्चेमुळे विषय चांगला लक्षात राहतो. पण इथे एक अट आहे, ग्रुप स्टडी म्हणजे अभ्यास, गप्पा नाहीत. कारण अनेक वेळा विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली भेटतात आणि अर्धा वेळ इतर विषयावर बोलण्यात जातो. अशा वेळी ग्रुप स्टडीपेक्षा वेळेचा अपव्यय जास्त होतो. दुसरीकडे जेव्हा तुला चॅप्टर वाचायचा आहे, प्रश्न सोडवायचे आहेत किंवा रिव्हिजन करायचं आहे, तेव्हा एकट्याने अभ्यास करणं जास्त प्रभावी ठरतं. कारण त्यावेळी तुला शांतता हवी असते, सततचं लक्ष हवं असतं आणि स्वतःच्या गतीने काम करायचं असतं. म्हणून प्रश्न असा नाही ग्रुप स्टडी चांगली की एकट्याने अभ्यास. प्रश्न असा आहे, सध्या तुझं काम कोणतं आहे? शिकायचं आहे तर योग्य ग्रुप उपयोगी ठरू शकतो. लक्ष केंद्रित करून काम पूर्ण करायचं आहे तर एकट्याने अभ्यास अधिक चांगला असू शकतो. लक्षात ठेव, यशस्वी विद्यार्थी एका पद्धतीला चिटकून राहत नाहीत, ते परिस्थितीनुसार योग्य पद्धत निवडतात. म्हणून इतर काय करतात यापेक्षा तुला काय उपयोगी पडतं यावर लक्ष दे. कारण शेवटी निकाल तुझ्या अभ्यासाचा लागणार आहे, मित्रांच्या मताचा नाही. तर आता सांग, तुला ग्रुप स्टडी आवडते की एकट्याने अभ्यास? तुझं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिही. आणि विद्यार्थ्यांसाठी असेच उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.